सोलापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या वादामध्ये मनसेच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे। मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या 2 गटात वाद झाला। प्रभाग 2 मध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी अर्ज दाखल केला होता। रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी शिंदे आणि सरवदे गटात वाद झाला। या वादात भाजपचे नेते शंकर शिंदे यांचं कार्यालय देखील फोडण्यात आलं। त्याचवेळी शिंदे परिवाराच्या लोकांनी मध्यस्थीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला। भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा वाद चालता वाटतं आणि बाळासाहेब सरवदेचा काही संबंध नव्हता। बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता। दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला, मग त्यांनी एक माघारी घेतलं वाटतं। मग हा बाळासाहेब सरवदे आणि बाजीराव सरवदे, कारण रेखा सरवदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती। मग आपल्या भावजाला असं काय केलं, काय दुपारी भांडण काय झालं, मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांनी त्याला घेटा घातला। त्यांना फोन आला, किरण देशमुख का मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं